गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ वारे प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय शरणीच्या मी तो पण हा मुरे रे सुख अक्षयी घे रे सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंद नमावे प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय शरणी तुझ्या लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकावावो शिवाय सांब सदा शिवलिंग शिवाचार्य बसवलिंग शिवाचार्य महाराज श्री गुरु शिवाचार्य वैराग्यनिधि अक्कमा देवी माता श्री कल्लेश्वर भगवान वीररुद्र हनुमान त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखनवित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो नमामि परं शिव।
वागर्थ दिवसंपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करो. तोगरी गावातील सर्व भाविकांचा दैवत कल्लेश्वर भगवान वीररुद्र हनुमान मंदिराचा परिसरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह अधिक मास अंतर्गत या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. विशेषतः म्हणजे सर्व माता मंडळी एक संकल्प बाळगून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे आणि सर्व गुरुमाऊलींचा आशीर्वाद या ठिकाणी लाभावा म्हणून एक परंपरा या ठिकाणी जोपासलेली आहे. बराच ठिकाणी आम्ही पाहतो भारत माता की, परंतु या ठिकाणी जिवंत माता पाहिलं नाही. तर या माता भक्तिस्थळामध्ये संपर्क साधून मला पांडिचेरीला जायचं होतं. 15-20 दिवसासाठी त्या ठिकाणी माझा प्रवास होता, परंतु यांच्या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी मला रद्द करावं लागलं. तर आज तो योग या ठिकाणी आलेले आहे. सर्व काही ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकते, परंतु भक्ती करणारा जो भक्त अटूट नातलग भगवंताचा सानिध्यात असणारे, आवड भगवंताला काय आवड आहे, भक्तांचा आवड आहे. म्हणून नादप्रिय शिवनंबरो नादप्रिय शिवनल्लवय्या, वेदप्रिय शिवनंबरो वेदप्रिय शिवनल्लवय्या, ನಾದವ ಮಾಡಿದ ನಾವಣಂಗೆ ಅರಯಾಯುಷ್ಯಾಯಿತ್ತು, ವೇದವ ನೋಡಿದ ವಿಪ್ರನ ಶಿರಭೂಯಿತ್ತು. ನಾದ ಪ್ರಿಯನು ಅಲ್ಲ, ವೇದ ಪ್ರಿಯನು ಅಲ್ಲ, भक्ती प्रिय ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देव. काय म्हटलं? भक्तांचा प्रिय भगवंत आहे. अशा प्रकारच्या प्रिय असलेले भक्त तोगरी गावामध्ये वाट पाहतात. म्हटलं तर तेवढं लांब जायचं कशाला, म्हणून आम्ही तिकडच रद्द केलो, तुमच्याकडे येऊन थांबलोय. त्यावेळेला जमलं तर येतो माये, मला फार लांब जायचं आहे म्हटलो होतो. परंतु ज्या ठिकाणी अत्यंत आवड असते, एका वेळेला 10 लग्न असेल एक व्यक्तीला, 10 लग्न म्हणजे त्या व्यक्तीचं लग्न नाही, अनेक लग्न असेल, त्या व्यक्तीला आमंत्रण असेल, कोणाचं लग्नाला जाईल ते? जे अत्यंत जीवलग आहे त्या व्यक्तीला तो निवडतो. तसं तोगरी गावाला आम्ही निवडलो. लक्षात घ्या. प्रतिनित्य अनेक गुरुवार्यांचा या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे. तरी आज प्रसादाचा दिवस आहे. या अंतर्गत अनेक कलाकार, भारी भारी कलाकार आहे. कीर्तनकार कमजोर आहे, परंतु कलाकार भारी आहे. लक्षात आलं का? तर आम्ही बसून प्रवचन करू शकतो, परंतु उभा राहून कीर्तन करणं म्हणजे अवघड आहे. कारण त्याला संगीताचा जोड लागते. संगीताचा जोड लावण्यासाठी अनेक संगीतकार या ठिकाणी उभे आहेत. किती सुंदर चाल म्हटले त्यांनी. जसं जसं यांनी बोलत होते तसं तसं मृदंगाचार्य मृदंग बोलवायला लावत होते. कोण याती वशम लोके मुखे पिंडे मृदंग मुकालेतेन करोति मधुर ध्वनी.
हे जड वस्तू आहे, हे पेटी बी जड आहे, पेटी जड आहे, मृदंग जड आहे. जड वस्तूला सुद्धा आपल्यासारखा करून घ्यायचा असेल तर थोडासा त्याला त्याग करावा लागतं, थोडासा त्याग करावा लागतं. काय त्याग केले त्या मृदंगाला? थोडस पीठ लावले, पीठ लावल्यामुळं एवढा आवाज देत असते. तसं या ठिकाणी अनेक भाविक सर्वांनी मिळून या समाजामध्ये सर्वांपर्यंत गुरुमाऊलीच्या प्रसाद रूपी वाणी तिथपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनाही सुद्धा थोडासा त्याग करावा लागला. सहज गोष्टी नाही. मी कल्लेश्वराला दर्शनासाठी ते घेऊन गेले होते. का भव्य मंदिर त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलं. पाहिलं असेल तर तालुका लेवल मध्ये हे गाव नाही, तरी सुद्धा 2 करोड रुपये खर्च त्या ठिकाणी करू लागले. म्हटलं तर मोठा त्याग आहे, छोटा त्याग नाही यांची. न कर्मणा न प्रिया न धनेना त्यागेनैकी अमृतत्व मानुषी. काम करत असताना सुद्धा या ठिकाणी अखंड नाम यज्ञ अधिक मास निमित्त या ठिकाणी अधिक अधिक फल प्राप्त करून घेण्यासाठी अतिरिक्त खर्च या ठिकाणी. अधिक खर्च म्हणजे अतिरिक्त खर्च. मंदिराचा खर्च तर तुम्ही सर्वांनी मिळून करू लागला, परंतु अतिरिक्त अखंड शिवनाम सप्ताह उगा सहज होत नाही. टेंट सहज पडलेले नाही, प्रसादाचा व्यवस्था सहज होत नाही. गुरुमाऊली सर्व प्रत्येक दिवस येणं म्हणजे काय सहज येत नाही. लक्षात आलं का? बीडुवात जंगमनल्ला बेडीची कोंबात भक्तनल्ला. कन्नड मध्ये सांग, बीडुवात जंगमनल्ला. बरेचसे कन्नड बोलणारे लोक आहेत इथं तोगरीमध्ये. लक्षात आलं का? बराच दिवसापूर्वी येण्याचा योग आला होता तुमच्या गावामध्ये. पहिल्यांदा मी तिकडे चिंचाचं झाड आहे बघा, तिथं माझा मुक्काम होता. एक काम होत नव्हते त्यांचे. मी म्हणे होऊन जाते, काही काळजी करू नका. काही दिवसामध्ये फोन आला, काम झाले म्हणून. तेव्हापासून तोगरीचा संपर्क आहे. तदनंतर घाळप्पा महाराजजी, त्यांचे परिवार, स्वामी परिवार, एवढं वयस्कर असताना हे हनुमानजीचं बी वयस्करच आहे. तेव्हा काळाचं पासून आतापर्यंत आहे जीवित. तेच हनुमान इथे उभा आहे. लक्षात आलं का? एवढं वयस्कर असताना सुद्धा माझं गाडी आल्याबरोबर घाळप्पा महाराजजी उडी मारत होते, टन उडी मारत होते. 70-80 उंमर आहे त्यांच्या, काही कमी नाही. 82 आहे बघा बघा, 82 इयर्स. अजून हात टेकून उठत नाही ते. लक्षात आलं का? तर हे ऊर्जा कुठून येते? पाहता माहुली पाहता पाहिल्याबरोबर एक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो. तर आम्ही म्हटलं आता तुम्ही उडी मारत बसू नका. आमच्या पूजा प्रसाद वगैरे झाल्यानंतर कल्लेश्वरांचं दर्शन होईल. तदनंतर आपण आनंदाना शोभायात्रा काढू म्हणून आम्ही सांगितलं. तर त्याप्रमाणे आज हे आनंदाचा क्षण अनुभव घेण्याकरता तुम्हाला म्हणत होतो थोडासा त्याग लागतो. म्हणून कोणता त्याग आहे याच्यामध्ये? म्हणतात शिवाला प्रिय असलेले. कोण जवळच प्रिय आहे? काय करून त्यांना आपण जवळ होऊ शकतो? म्हणतात नादप्रिय शिवलिंगरू नादप्रिय शिवलिंगय्या. नाद करून त्यांना जवळ घेतो म्हटलं तर साध्य नाही. नादासोबत भक्तीची गरज आहे. पेटी सोबत भक्तीची गरज आहे. मृदंग सोबताची भक्तीची गरज आहे. वीणा सोबत भक्तीची गरज. भक्ती म्हणजे काय आहे? प्रेम हा भक्ती रूप आहे. म्हणून या सर्व गोष्टीकडे देवाचा लक्ष नसून
प्रेमाच्या पोटी काय शुद्ध भाव ज्यांचा असे शुद्ध भावाचा असे शुद्ध अशी शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तया. आपल्या लक्षात कसं यायला पाहिजे, देव आमच्या अंकित आहे म्हणून गॅरंटी काय, तुमच्या अंकित देव आहे त्याच्या गॅरंटी काय आहे. एकमेव गॅरंटी आहे, तुमच्या समोर आम्ही उभा आहोत. कारण देव तुमच्या अंकित असल्यामुळं आम्ही तुमच्या अंकित झालो. लक्षात घ्या. तर देव तर दिसू शकत नाही, साकार स्वरूपामध्ये सद्गुरु हा तुमच्या प्रत्यक्ष दर्शन आहे. म्हणून आपल्या अंकित होण्याचा, साकार स्वरूपामध्ये सेवा करण्याचा संधी ज्यावेळी आपल्याला प्राप्त होत आहे म्हटलं तर समजून घ्यायचं आपल्या अंकित देव आहे. म्हणून आज लक्ष्मण महाराजजी अनुभवी संत आष्टीला जाण्याचा योग आला होता. परवा अनेक गुरुमाऊली आष्टीला आले होते. महाराजांचा समाधी आम्ही पाहून आलो. इतका मोठा योगदान त्या माऊलीचा आपल्या समाजाला मिळालेले आहे. एकमेव त्यांच्या लक्ष होतं त्या जीवाचा कल्याण होण्याकरता अनेक प्रकारच्या अनुभव माऊलीच्या सानिध्यात राहून अनुभव करून घेतले. तेवढंच नाही, त्यांच्या सोबत हे अनुभव न जाता मोठा ज्ञान भंडार आपल्या समोर त्यांनी ठेवले. हजारो अभंग रचना करून ठेवले. अनुभवाचा वाणी आहे, उगा लिहावा म्हणून लिहून ठेवलेले नाही. प्रत्येक ओवीमध्ये एक एक त्यांचा अनुभव आहे, अनुभूती आहे. 8 दिवस अखंडपणे दर दिवस आपण कीर्तन श्रवण केलेले आहोत. आज प्रसादाचा दिवस आहे. ज्या वेळेला आम्हाला प्रसाद मिळायला पाहिजे होय त्या वेळेलाच गडबड जास्त होते. ज्या वेळेला भेटायला पाहिजे त्या वेळेलाच गडबड जास्त राहते. म्हणून आज प्राप्तीचा काळ आहे, सुसुप्तीची काळ दौडू नये. याला लोटता कामा नये. भेटण्याच्या वेळेला लोटायचं नसते. कारण आज सगळं कलाकार लोकांना सुद्धा पळायचंच वेळ आहे. कधी समाप्ती होईल, कधी आम्ही पत्नीचं तोंड बघू म्हणून त्याला एक तळमळ लक्ष द्यायला. आणि तिथं गेल्यावर काय सुख आहे त्याला, तिकडीच खपायला होतं कशाला आला सजवून. बरोबर हे शब्द त्याला मिळते. तरी सुद्धा एक गाणं आहे बघा, बदनाम झालो देवा तुझा पाय. देवा तुझं गुणगान करण्यामध्ये माझा बदलामी होऊन चाललंय. बदनाम झालो देवा तुझे पाय. असं त्याकरता हे सहज रीतीने मिळत नाही. पूजा पाठ जप तप करणारा व्यक्तीला सुद्धा शब्द येत राहत. दुर्गुणी दुराचारी अंधिरी शिरैया
लिंग व्यसनी जगदम प्रेमी अंजली सय्या अवश्य मन भोक्तम अंजली सय्या. परवा रावणगावला सुद्धा माझं कीर्तन झाला होता. गोरठ्याचे महाराज आले होते. आप्पा तुमचे कीर्तन ऐकून मला असं एक प्रकारचे वेगळे विचार येऊ लागले. म्हटले आप्पा काय सांगा. म्हटले काय नाही, आता हे मराठीचं अभंग न घेता कन्नड वचन घेऊन आपण कीर्तन करूया. लक्षात आलं का? वचन कन्नड घ्यायचं, कीर्तन मराठीमध्ये सांगायचं. म्हटलं तर वचन कन्नड मध्ये घेत असाल तर हे लोकांना काय बोलता येते, चाल मारता येते का तुम्हाला? जमत नाही. म्हणून मध्यंतरी मी सर्व कन्नडचं वचन त्याच्यामध्ये टाकत राहतो, कारण संदेश दोघांच्याही तेच आहे. प्रसादाचा महिमा भरपूर कर्नाटकामध्ये आपण ऐकतो. प्रसादासाठी धावून धावून आलेले अफगाणिस्तान, पाकिस्तान तेवढं लांबून 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 कशासाठी येत होते? प्रसादासाठी धावून येतो कल्याण नगराला. कशाची प्रसाद? गुरु प्रसादाची थोडी महिमा अशी श्रेष्ठ आहे. अशा प्रकारच्या महिमा आपल्याला कुठं प्राप्त होत नाही. अनुभवी संत, अनुभवी शरण, महान महान योगी पुरुष एकमेव ठिकाणा 12व्या शतकामध्ये एकमेव नगर होतं, तो कल्याण म्हणजे बसव कल्याण. आपुली या कल्याण भावी जनांच्या चिराची सेवा. आपुली कल्याण भावी ज्यांच्या चित्ती त्यांनी शिवप्रती शरण जावे. त्या काळामध्ये बघा नाव कसं सुंदर ठेवलेले, कल्याण. बघा कल्याण, आपल्या कल्याण करून घेण्यासाठी कल्याणाचा वाट पकडत होते. 1,96,000 भक्त त्या ठिकाणी समावेश होऊन मंथन चिंतन करत होते. 2 प्रकारच्या प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त होतो. महिमा अशी श्रेष्ठ. बघा महिमा, किती महिमा आहे. त्याचा समान अख्खा दुनियाचा सुविधा आणून ठेवलं तरी सुद्धा त्या महिमाचा तुलना करू शकत नाही. 2 प्रकारचा प्रसाद, बहिरंग प्रसाद आणि अंतरंगाचा प्रसाद. बहिरंगाचा प्रसाद
संपूर्ण टोटल ज्या प्रकारे आपण प्रतिदिवस या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था करत आहात त्याप्रमाणे 1,96,000 जंगमाच्या अर्चन करणारा बसवण्णा अनेक जंगमांच्या चोरी केलेल्या आहे म्हणे. कोणी काही चोरी केला असेल, कोणी काही चोरी केला असेल, परंतु अण्ण बसवण्णा जंगमाचा चोरी करत होते म्हणे. एक वेळ चोरी करून आल्यानंतर तो जंगम ते कल्याण सोडून जात नव्हते म्हणे. गगने आनंदान मावे आणि त्या ठिकाणी गगनाचा आनंद होत होती. म्हणून राजा महाराजा संपूर्ण लोक धावून त्या ठिकाणी यायचं आणि प्रसादाच्या वाणी श्रवण करायचे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. त्या ठिकाणी कसं होतं, जाती कुळ गोत्र त्या ठिकाणी पाहत नव्हते. काय बघत होते? पणती असते की ना, पणती. पहिलेच्या जमान्यामध्ये पणती, त्याला दीपास्तर केल्यानंतर पंथी हॅन्टी पंथी. पणती जे होत बराच दिवसापर्यंत तुम्ही तसंच लावून ठेवलं असलं तर त्याच्यावर हे चढत होत. त्यात त्यानंतर मळ चढत होत पुढं भरून. ते माती दिसतच नाही. ते मातीचं असलं तरी सुद्धा ते कशाची आहे ते कळत नव्हतं. अशा प्रकारची जी पणती आहे त्याच्यावर आपण दिवा लावतो. लक्षात आलं का? आणि दिवा कधीतरी कमजोर दिसला का? पणती तुम्हाला कमजोर दिसत असेल, घाण दिसत असेल, परंतु दिवा मात्र कधीही कमजोर दिसत नाही. आणि आमचं लक्ष दिवाकडे नसतो, आमचं लक्ष कुठं असते? पंथीकडे असतो. तसं या ठिकाणी सुद्धा अनेक भाविक जाती कुळ गोत्र न पाहता सर्वांसाठी हे प्रसाद आहे, सर्वांसाठी प्रसाद आहे. त्या प्रकारे मुस्लिम समाजाचे लोक, हे मुसलमान होते मरुड शंकर देवा, त्या ठिकाणी येऊन मरुड शंकर म्हणून नाव पडलं. अफगाणिस्तानहून आले होते. तर दोहार कक्कय्या समगार हळय्या ढोलिय चंदय्या मागार चंदय्या अंबिगर चवडय्या मोळीगे मारय्या, कितीतरी सगळे वेगळे 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 असून सुद्धा एकत्रित राहून आनंद लुटत होते, प्रसादाचा महिमा ऐकत होते आणि स्वतःच्या जीवनाच्या कल्याणासाठी संपूर्ण वैभव ते लोक त्याग केले होते. घर सोडून तिथं काही सहज गोष्टी नाही. राजवैभव सोडून येणं काही सहज गोष्टी नाही. महादेव गोपाल राजवैभव सोडून आला होता. त्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती कायक करून, कोणी रिकामा कोणी न होते. रिकामा डोकं सैतानाचं घर, रिकामा कोणीच नाही. प्रत्येक व्यक्ती कायक वे कैलास, सत्य शुद्ध कायक करो. मिळालेले जे धन आहे गुरुलिंग जंगमाला अर्पण करो. उरलेले जे आहे ते आपण ग्रहण करायचे. ते परंपरा अजूनही आपल्या जवळ पाहायला मिळतात. मी लहान असताना सकाळी आम्ही चर्चा केलो त्या गोष्टीची. लहान असताना मळण करून त्यानंतर हंती ओढत होत. मळणी राहतात ना, ते बैल वगैरे बांधून फिरवायचं. रात्रभर सगळ्याचं बैल आणायचं, लेवल मध्ये बांधायचं. 2 राहत होते, इकडे एक जोड इकडे एक जोड. रात्रभर फिरायचं. मांड्याला गुडघ्याला मदन पडायचं.
सकाळी उठो माय ऐकून येते, मला ना माहित नाही, तुम्हाला हंती बी माहित नाही, कंती बी माहित नाही. तर सकाळी सकाळी खीर भात वगैरे सगळं करून अवतीभोवती असलेले लोकांना बोलवून पहिला त्यांना प्रसादाचा व्यवस्था करून नंतर एक ठिकाणी ते फोडायचं. पहिला एक टोपला 2 टोपला काढून महाराजाच्या वट्टीमध्ये घालायचं माय. नंतर अवतीभोवती असलेले हबशी पीर राहू दे, कुठल्या मुसलमानाचा देव राहू दे, हिंदूचा देव राहू दे, आपल्याला लेन देण काय नाही, हिंदू मुसलमानाचं लेन देण काही नव्हतं त्या वेळेला. सगळ्या देवाच्या समोर ते मदन ठेवत होते, नारळ फोडत होते, नंतर उधळणीसाठी उभा राहून उधळत होते. पहिला काय करायचं, अर्पण जंगमाला देत होते. मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगम. तेवढंच नाही, भरपूर लिंगायचे तोगरीमध्ये, तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही, परंतु दररोज एक जंगम, दररोज जंगमाला वाढल्याशिवाय त्या घरामध्ये जेवण कोणी करत नव्हते. पहिला जेवण जंगमाच, पहिला प्रसाद जंगमाच. नंतर सोमवार बोलायला सुरुवात केली. वारदेय म्हणायचं, वारदेय. सोमवार बी निघून गेले. आता पौर्णिमे किंवा अमावासी निघून गेले, पौर्णिमे बी गेले. आता काय मोठं सणाला बोलून घ्यायचं. आता सण बी गेले, सगळं गेले, फक्त शिवरात्री शिल्लक राहिले. त्या काळातला भाव बघा, आत्ताच्या काळातला भाव बघा. आता तुमच्या जवळ खायला कमी नाही, पियाला कमी नाही, दारू नाही, पाणी सगळं व्यवस्थित आहे, काही कमी नाही. एसी आहे, पंखा आहे, गाडी आहे, पलंग आहे, बिल्डिंग आहे, घोडा आहे, सर्व आहे. 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे. कोणी उपास नाही. पहिले उपास राहत होते लोक 2-2 दिवस, अन्न भेटत नाही म्हणून. परंतु त्या काळामध्ये तेवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा जंगमाला अर्चन केल्याशिवाय प्रसाद स्वीकार करत नव्हते. परंतु 8 घंटा सडकून झोपत होते. लक्षात आलं का? 8 तास एक अंगाला झोपले की त्या अंगालाच उठत होते लोक. आता गादी फाटून चाले, परंतु झोप येणे गेली. सर्व गोष्टी आहे, गादी आहे, पलंग आहे, एसी आहे, पंखा आहे, मध्ये मात्र शंका आहे. वरी पंखा आहे, मध्ये शंका आहे. कुठं झोप लागते? पहिल्या काळामध्ये शंका बी नाही, पंखा बी नाही. लक्षात आलं? हातातला घेऊन असं वारा घालून घेत होते. या प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून त्या काळामध्ये तुमच्या जवळ त्याग आपण पाहत होतो. पहिला तुम्हाला दिसत होते जंगम मूर्ती, पहिले तुम्हाला दिसत होतं गुरुमूर्ती, देवमूर्ती. या सर्वांच्या प्रति आमचा भावना पक्का. त्या ठिकाणी देव काय पाहत होता म्हटलं तर त्यांच्या भाव पाहत होते. भाव विशाल, म्हणून त्याला थोडी आणि भारी म्हटलं. अशा प्रकारचा प्रसाद कल्याण नगरामध्ये घरोघरी जंगमाच्या अर्चन, त्रिविध दासोह, अर्चना, अर्पण, अनुभव, त्याला प्रकारचं त्रिविध दासोह मूर्ती. लक्षात आलं का माय? त्रिविध दासोह मूर्ती, 3 प्रकारचे दासोह. एक आहे अर्चना पूजा आहे, एक आहे अर्पण प्रसाद आहे. फक्त खाणे आणि पूजे हे 2 केलं तर तुमचं कल्याण कधी होणार नाही. आपल्या कल्याण करून घ्यायचं असेल तर अनुभव करावा लागतं. आणि ते अनुभव म्हणजे कोणते आहे हे अखंड नाम घेत नाही. त्याप्रमाणे हे प्रसादासाठी तळमळ करणारे त्या ठिकाणी भरपूर होते. परंतु शुद्ध प्युअर प्रसादी डोहार कक्कय्या
महान प्रसादी होत, मांगाचा चन्नय महान प्रसादी होत. कक्कय्याचा प्रसाद घेण्यासाठी अनेक लोक तळमळ करत होते. एक कणभर सुद्धा तो प्रसाद कोणाला देत नव्हता. एक दिवस काय घडलं, एक घटना घडलं त्या ठिकाणी. संत महंत जो महान योगी पुरुष बाहेरच्या डोळ्यांना बघत नाही, त्यांचे डोळं वेगळं असते, अंतरचक्षुना तो पाहत राहतात. त्या प्रकारे अण्णा बसवण्णारा सुद्धा अंतर्दृष्टी होत. एक दिवस एक मोठा मुंगी त्या कक्कयाच्या घरातून अनावधानानं पडलेले जो कण, ऐकून घ्या, अनावधानानं पडलेले भाताचं कण, पहिले ते साळीचं भात राहत नव्हते, भादुलीचे भात राहत होते. भादुली गोल गोल नवणे अक्की, हा ಗೊತ್ತದಲ್ಲ ನವಣೆ ಅಕ್ಕಿ गोल गोल नवणे अक्की तिंद्र बेमारीने बरं गेलं. शुगर बीपी कंट्रोल होते नवणे अक्की खाल्लं तर. माय भारत माता नवणे अक्की खाल्लं बीपी शुगर येत नाही म्हणे. भादुलीचे भात खाल्लं तर बीपी आणि शुगर कंट्रोल होते. उद्यापासून हे भात बंद करा, ते भात चालू करा. भादुली भेटतच नाही म्हणे. ठीक आहे, भेटते, बाजारमध्ये भेटते, श्रीधान्य म्हणतात त्याला. नवणे ऊदलो, अर्क सामे ऊदलो, अशा प्रकारचे 5 प्रकारचे धान्य. ठीक आहे, असो ते भादुलीचे भात चांगलं शिजलेले एक कण मुंगी पकडून बाहेर आले. आल्यानंतर ते धावत धावत जात होते. मुंगीला बघितलं बसवण्णा. तिकडून येवलाले म्हटलं तर सकाळी सकाळीचा वेळ होत. तो वॉकिंग साठी चालला होता. बघितलं, त्या मुंगीला पकडलं. मुंगीचा तोंडातलं कण कस तरी करून काढून घेतले. आता घ्यावं असं वाटलं त्यावेळेस त्यांच्या आंघोळ नाही, पूजा नाही, काय नाही. त्यावेळेस त्यांनी काय केले, तिथं एक पान होतं, वडाचं कोणतं तरी पान घेतलं, त्या पानामध्ये ठेवलं, गुंडाळलं आणि घरी गेला. लवकरात लवकर आंघोळ कराव आणि हे महाप्रसाद, गुरुप्रसादाची थोडी महिमा असे.
प्रसादाची थोरी महिमासी सृष्टी. बघा माय ऐकाय करा, ते पानात ठेवले, ठेवून दरवाजाच्या वरी ठेवले, ते दरवाजाच्या वरी, तोळ्याच्या वरी, तोळ्यावर ठेवलेत. हे ठेवत असताना नागम्मा पाहिले, हे प्रसाद ठेवत असलेले नागम्मा पाहिले. कोण? यांच्या बहीण बसवण्याच्या. तर आंघोळीला गेला. आता तुम्हाला काहीतरी मी दिलो, तुमचा आंघोळ वगैरे झाला नसतं तर तुम्ही काय करणार आहे? गप्पा गप्पा खाणार का? विचार करणार आम्ही आंघोळ करावं, आंघोळ करून पूजापाठ करून नंतर स्वीकार करावा म्हणून तुम्हाला त्याचं वाटते. त्या प्रकारे आंघोळीला गेल्यानंतर उघडून पाहिल्यानंतर त्याच्यापेक्षा भारी दृष्टी यांना होत. नागम्माकडून बरेचशा अनुभूती बसवण्णाला भेटला होता. अरे कक्कय्याचा प्रसाद या पानामध्ये ठेवलेले आहे असं म्हणून नागम्माला लेकरं नव्हते. हे प्रसाद प्राप्त झाल्यानंतर मला संतान होईल असा विचार करून प्रसादाच्या रूपामध्ये असलेले हे प्रसाद माझ्या पोटी यावे म्हणून गिळून टाकले. त्याला गर्भ ठरलं. नागम्माला बसवण्णा बाहेर आले, विचारलं, हुडकू लागलं. काय हुडकता बसवण्णा? नाही तर प्रसाद ठेवलो होतो. त्यावेळे माता म्हणाले, प्रसाद वट्ट्यावर, तोळ्यावर, भिंतीवर ठेवायचं नसते, ते मुखामध्ये टाकायचं असते म्हणून मी टाकून घातलो. एवढा सुंदर मुलगा त्याला जन्म घेतलं. त्यांचं नाव आहे चन्न बसवण्णा. महाप्रसादी चन्न बसवण्णा. शतस्थल ज्ञानोदय त्या व्यक्तीला त्या प्रसादामुळे प्राप्त झाला होता. म्हणून कल्याण नगरामध्ये दोन प्रकारच्या प्रसाद त्या ठिकाणी मिळत होते. एक बहिरंग रूपात असलेले प्रसाद, एक शब्द रूपात असलेले प्रसाद. महिमाचे श्रेष्ठवर प्रसाद घेताची स्वामीच्या मेन मुद्दा, आपण का जन्माला आलो हे विचार करायचं. कशा करता जन्म घेतला हे विचार करायचा. विचार करण्यासाठी हे जन्म तुम्हाला मिळालेले. अन्यत्र जीवराशीमध्ये तुम्ही विचार करू शकत नाही. ना डुकर आले, ना कुत्र आले, ना प्राणी आले, ना पक्षी आले. या ठिकाणी फक्त तुम्हीच आला, कारण ते ज्ञान मात्र तुम्हालाच दिलेले आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रसाद आपण ग्रहण केल्यानंतर तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. प्रसादाचा व्यवस्थापक आहे कैलासरावजी रमेश पाटील. बघा, भाग्य लागते. प्रसादाच्या महिमा माहिती आहे किंवा नाही, परंतु अधिक मास, या मासामध्ये अनेक संत महात्मांना बोलून अपोदान करतात, धोंडेदान करतात, पात्रदान करतात, वस्त्रदान करतात, गोदान करतात, अनेक प्रकारचे दान आहे. परंतु सहज रीतीने कैलास रमेश शिवभक्त परायण कैलास रमेश पाटील यांना यांच्या भाग्यामध्ये आज गोमाऊलीच्या सानिध्यामध्ये कीर्तन आणि त्या अतिरिक्त सर्व भक्तांसाठी प्रसादाचा व्यवस्था. लक्षात घ्या. हे प्रसाद सहज रीतीने दान करण्यासाठी मिळू शकत नाही. हे सेवा करण्यासाठी सुद्धा भाग्य लागते. करतो म्हटलं तर होत नाही.
भस्मांगी भिक्ष मात्रेण कोटी यज्ञम फलम विवेक. भस्मांगी भिक्ष मात्रेण, त्या व्यक्तीला कळो या न कळो, कोणाला विभूती लावणारा व्यक्तीला विभूतीच्या महिमा त्याला माहिती असो किंवा नसो, विभूती लावलेले व्यक्ती भस्मधारी, तो व्यक्ती भस्मधारी होऊन ज्यावेळी प्रसाद घेतो, प्रसाद वाटप केलेले व्यक्तीला, ऐकू लागले का सगळे, एक विभूती लावलेले व्यक्तीला प्रसादाचा व्यवस्था केल्यानंतर किती लोकाला, एक व्यक्तीला, किती छान लावले बघा विभूती तुम्ही. तुमचा फोटो आहे का पॅम्पलेट मध्ये, पॅम्पलेट मध्ये तुमचा फोटो आहे, ऐकू येणे गेले, बर आहे फोटो, ऐकू येत नाही. हा आवड आहे परंतु ऐकू येत नाही, आवड भरपूर आहे म्हणून त्यांचे फोटो पडले त्याच्यामध्ये. तर व्यक्तीला विभूतीच्या महिमा माहिती नसलं तरी सुद्धा विभूती लावून घेऊन बसलेले जेवायला, आणि वाढणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अन्नाचा महिमा माहिती नाही, आणि विभूती लावलेल्या व्यक्तीला अन्न तृप्त केल्यानंतर काय भेटते तेही त्यांना माहिती नाही. परंतु माहिती असलेले व्यक्ती, माहितीकार काय सांगतो, भस्मांगी भिक्ष मात्रेण, भिक्षा म्हणजे जेवण, भिक्ष मात्रेण कोटी यज्ञम फलम भवेत. 1 करोड यज्ञ केलेले पुण्य एक विभूती लावलेल्या व्यक्तीला जेवण दिल्यानंतर मिळतं. आता रमेश पाटील किती भाग्यशाली म्हणावा, किती विभूती लावलेले लोक या ठिकाणी प्रसाद घेत असेल. हा करोड, एक यज्ञ करा म्हटलं तर 5,000 रुपये खर्च येते, साधा साधा. आता 1 करोड करायचं असलं तर तुम्हीच विचारा किती खर्च येते. तेवढा खर्च करत बसण्यापेक्षा एक माणसाला पकडून आणायचा, फर्स्ट क्लास विभूती लावून टाकायचा, आपण आता जबरदस्ती करून त्याला जबरदस्ती करून जीव घालायचं. बघा 1 करोड यज्ञ केलेले पुण्य मिळत. नकोने अर्थ पाठकरी भावी ज्ञान भावी शिवस्मृती. एवढा भोळा शंकर आहे महादेव. प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय. बघा विचार करा, जन्माला येण्याचं एकमेव कारण आहे, अनेक प्रकारचा रस आहे, अनेक प्रकारचा रस. लिंबूचा नाव काढल्याबरोबर तोंडात रस सुटते, आंबट आंबट. एक लिंबू आणा, त्याला कट करा, जिभीवर पिळून घ्या, असं म्हटल्याबरोबर जिभीला पाणी सुटते. लिंबू नाही, चाकू नाही, कापणार नाही, काय नाव काढल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते. हे रस आहे. डोळ्यामध्ये रस आहे, रूपाचा रस आहे, कानामध्ये शब्दाचा रस आहे, हातामध्ये स्पर्शाचा रस आहे. आता काम रस, क्रोध रस, रूप रस, हे रस आहे, हे पजरत राहतात. आणि याच्यामुळे आमचा जन्म झालेले हे लक्षात घ्या. हे षड्रिपूमुळे आमचा जन्म आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार नाश होय. त्यामध्ये अडकून बसतात. आणि हे नष्ट करण्यासाठी कुठल्या प्रकारचे औषध या जगामध्ये तुम्हाला मिळू शकत नाही. हे रसायन भारी आहे, दिव्य रसायन म्हटलं. एक प्रसाद आहे, दिव्य रसायन, भव्य रसायन. अशा प्रकारच्या रसायन ज्यावेळी आपण रसायन खत म्हणतात ना, पिकाला टाकल्यानंतर कसं प्रफुल्लित होऊन जातात, त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा प्रसाद रूपी
जो वाणी आहे हे वाणी ऐकल्यानंतर प्रभाव काय होत, काय प्रभाव पडते म्हटलं तर नाश होय मध्यंतरी घ्यायचंय का? हा. नाश होय षडरी तुझा. कुठल्या प्रकारच्या क्रिया या ठिकाणी जमत नाही. फक्त कोणाचा प्रसादाची गरज आहे? गुरुच्या प्रसादाची गरज. अशा प्रकारच्या गुरुच्या प्रसादाच्या एक योग आपल्या तोगरी या गावामध्ये, कारण हे महिमा ऐकण्यासाठी सुद्धा महिमान्वित होऊन बसावं लागतं. पात्रताचा शुद्धीची गरज आहे. कोणाच्याही पात्रामध्ये काही टाकता येत नाही. एक श्रीमंत माणूस धावून धावून आला बुद्ध भगवंताच्याकडे. म्हटलं, माऊली, मी फार परेशान आहे, मला समाधान नाही. तुमच्या आशीर्वादानं सर्व गोष्टी प्राप्त आहे, काही कमी नाही, कुठल्या प्रकारच्या अडीअडचणी नाही, तरी सुद्धा मला समाधान नाही. समाधान नाही. माऊली म्हटलं, उद्या ये, तुला सांगतो. उद्या गेला तरी सुद्धा काही सांगितलं नाही. अशा प्रकारे 7-8 दिवस फिरल्यानंतर म्हटलं, गुरुजी, तुम्ही मला मार्गदर्शन करता, असंच फिरवीत राहता. त्यावेळे मी उद्या तुझ्या घरी भिक्षाला येतो म्हटले. मी भिक्षाला येतो. बौद्ध भिक्षू भिक्षाला येतो. टायमिंग सांगितलं, या टाइमला मी भिक्षाला येणार. त्या टाइम प्रकार तो भयानक खुश होऊन गेला. साक्षात भगवंताच्या रूप, महात्मा बुद्ध, महात्मा बसवण्ण, अशा प्रकारचे 4-5 महात्मा झालेले. आणि त्या प्रकारे हे महात्मा माझ्या घरी प्रसादासाठी येऊ लागले. म्हणून त्याला दूध खीर केलं. दुधामध्ये काजू, बदाम, किशमिश, जे जे काही महाग महाग वस्तू घालून सज्ज करून ठेवला. सकाळी वाट पाहत राहिला. सकाळी उठून बुद्ध भगवान भवती भिक्षाम देही हाक मारला. एवढा आनंद वाटला त्याला. 15 दिवस त्या बुद्धांच्या पर्यंत मी धावून जात होतो, आज बुद्ध माझ्यापर्यंत धावून आले. म्हणून साष्टांग दंडवत टाकले, लोटंगण घातला आणि आत बोलिवले. ते म्हटलं, मी आत येत नाही, इथंच मला भिक्षा वाढा. खुशी खुशीनं आत गेलं. मोठा भिक्षा पात्र होत, ती घेऊन आला. पात्र धरले, त्याच्यामध्ये शेण भरून आणला होता. शेण, गोबर धरलं. महाराजजी, हे काय केलात तुम्ही? याच्यामध्ये गोबर भरू नये. हे काय होत नाही, टाक म्हणले. असं कसं शक्य आहे? याला स्वच्छ केल्याशिवाय मी टाकत नाही म्हणले. काय होते रे, टाक. नाही नाही, स्वच्छ करावं लागेल. तुम्ही स्वच्छ करत नसला तर मी स्वच्छ करतो. म्हणून तो घेतला, सांडून टाकला, स्वच्छ केला. स्वच्छ करून गुरु महाराजांच्या हातात दिला. नंतर दूध खीर त्याच्यामध्ये टाकला. त्यावेळी महाराज म्हणाले, किती खर्च झाला होता तुला? जवळजवळ 700-800 रुपये खर्च केलो महाराज.
केशर वगैरे भारी भारीच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये. पहिला तू का नको म्हटला, त्यावेळी त्यांनी म्हटलं पहिले घाण होतं त्याच्यामध्ये, त्या घाण मध्ये टाकलं तर किमतीचं वस्तू नुकसान होईल म्हणून मला भीती होत. त्यावेळी महाराज म्हणाले त्याप्रमाणे ज्या प्रकारे तुझ्या दुधाच्या खिराचा किंमत तुला भारी वाटते, तसा माझा वाणीचं किंमत सुद्धा तसंच भारी आहे. त्यामध्ये तुझ्या मनामध्ये काम क्रोध लोभ मोह मदा मत्सर भरलेले आहे. जोपर्यंत हे बाजूला सारणार नाही तोपर्यंत मी तुला उपदेश देणार. त्यावेळी लोटांवर घातलं. मला वाटत होता मी ऐश्वर्यवान आहे, मी फार मोठा माणूस आहे, अशा प्रकारचे मला वाटत होतं. आजपासून सगळं निरसन करतो. नाश होय पुढचं. काही गोष्टी आपल्याजवळ प्राप्त झाल्यानंतर आपल्याला एक प्रकारच्या अहंकार भरून येते. आत भरून राहतो. त्याला काय आपण म्हणतो, शब्द आहे मद. मद म्हणजे मोहळाच्या मध नाही, मस्ती. मद म्हणजे मस्ती. कशाची मस्ती आहे? रूपाचा मस्ती, शक्तीच्या मस्ती, सत्ताचा मस्ती, धनाचा मस्ती. मस्ती आल्यानंतर माणूस शिस्त राहत नाही, बिघडून जाते. लक्षात आलं का? जोपर्यंत सत्ता आहे कोणाला ते गिनती करत नाही. ते त्याकरता कुठलीही वस्तू प्राप्त झाल्यानंतर, वैभव प्राप्त झाल्यानंतर, अन्न बसवांना म्हटलं गरबडीला बरा नुडिसा बघतो,
श्री घराबाडी दबारा लाभ होतो. घराबाडी दबारो साप चावलेल्या माणसाला बोलता येते. इंचू चावलेल्या माणसाला सुद्धा बोलता येते. इंचू चावलेला माणूस बोलते की नाही? इंचू बोमरत का आहे ना, परंतु बोलतो तो. एकदा काय झालं होतं, अहमदपूरचे आप्पा आम्ही दोघं आदमपूरला एका स्टेजवर बसलो होतो. एका बाईला काय झाले, इंचू चावले. इंचू चावल्यानंतर ते बोंबलत आली आपल्या बायाजवळ, आप्पाजवळ. भयानक रडत होते. आप्पाला म्हटले, आप्पा मला इंचू चावले, थोडा शिवहार म्हण म्हणले. आप्पा मला इंचू चावले म्हणायचं. शिवहार म्हटलं ते म्हणायला तयारच नाही. आप्पा म्हणायचं शिवहार म्हण, मला इंचू चावले. आखरीपर्यंत ते बाई म्हटला नाही, आप्पा काही दुसरा बोलले नाही. लक्षात आलं का? परंतु ते बोलत होते. काय बोलत होते? मला इंचू चावले. गडबडी दबारा नोडीसा बघू. साप चावलेल्या माणसाला बोलता येते, इंचू चावलेल्या माणसाला बोलता येते. लक्षात घ्या. विष पिलेल्या माणसाला सुद्धा बोलता येते. अर्धा फाशी घालून घेतलेल्या माणसाला बोलता येते. घालून घेऊन बघू नका, बस दुसरं काय. परंतु सत्ताचा निशा चढलेले माणसाला बोलता येत नाही. पैसेचे नशा चढलेल्या माणसाला बोलता येत नाही. म्हणून फार डेंजरस आहे. त्याप्रमाणे माणसाचा क्लिअरिटी, जो व्यक्ती सद्गुरु माऊलीच्या शरणागती झालेले आहे, सांडून टाकलेले आहे, पुरा निरसन करून गेलेले आहे, तन मन धन जो अर्पण केलेले आहे, जो रिकामा आहे, त्या व्यक्तीलाच प्रसाद प्राप्त होऊ शकतो. तर एक उदाहरण सांगायचं म्हणजे, राजाला 3 मुलं होते. ऐकू येते ना? गाळपा महाराज ऐकू येते? राजाला किती होते मुलं? बघा किती कान लावून आपण असं करले. ते ऐकू येत नाही परंतु असं करले. 3 मुलं फार हुशार होते. परंतु त्याच्यामध्ये एक छोटस लेकरू मात्र गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये निरंतर जाणे, त्यांच्या अनुकरण करणे आणि त्यांचा अनुभव ऐकणे. 2 मुलं मात्र गुरु मेळा केल्यानंतर, देवदेव केल्यानंतर काय मिळणार आहे? काम केलं तरच काय मिळते, असं म्हणून दोघांचा धोरणा. राजा वयस्कर, हात टेकून उठायचं वेळ आलं होतं. त्यांना कारोबार सोपवायचं होतं. 3 मुलांपैकी कोणाला द्यावा प्रश्न पडला. तिघही फार हुशार होते. राज गद्दीवर कोणाला बसवायचं हे प्रश्न पडला. जो गुरुमार्गी त्या लेकराला बी बोलविलं, त्या दोघांना बी बोलविले. सांगितले तुम्ही फार तिघबी फार हुशार आहात. तुम्ही तिघांना मी परीक्षा करतो. त्या परीक्षेमध्ये कोण पास होतात त्यांना मी राजगद्दीवर बसविणार. ते गुरुमार्गी जी होत, बाबा तुम्ही कोणाला दिलं तरी मला समाधान आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाही नाही, मी परीक्षेमध्ये कोण पास होतात त्यालाच मी देणार आहे. तिघाला बी काय केले त्याने? 300 रुपये दिले. तिघाला सांगून टाकलं. तिघाला बी मोठा बिल्डिंग बांधून ठेवले होते. एक बिल्डिंग
50 रूमचं बिल्डिंग होतं. म्हैसूर महल एक राजवाडा आहे म्हैसूर. राजा राणी मुलगा तिघच आहे, परंतु त्या ठिकाणी 250 रूम आहेत त्या राजवाड्यामध्ये. त्या नौकरदल राहण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी, यांना राहण्यासाठी, सेवा करण्यासाठी, पिण्यासाठी, अशा प्रकारे तिघाला बी 50 रूमचा मोठा महल. तिघाला बी सांगितलं 300 रुपये देऊ. बघा मला, या तिघाला मी 300 रुपये देऊ लागलो. तुम्ही काय करा, या 300 रुपयामध्ये तुमच्या हे 50 जे रूम आहेत ना, या 300 रुपयामध्येच भरून टाका. आमचे काही वडील पागल झाले का म्हणले ते दोघं. अक्कल नाही, वय झाले परंतु अक्कल भ्रष्ट होऊन गेले. त्या करता ठीक आहे बाबा म्हटलं. एक माणूस विचार केला, एवढा स्वस्त 300 रुपयामध्ये काय भरायचे म्हणून म्युन्सिपाल्टीचे गाडा होतात ना, गाडा घंटी वाजत येतात मला, वाजित पहिलेच्या जमान्यामध्ये जंगम लोक घंटी आहे की घंटी वाजत जात होते. तुमच्या भिक्षा मागायला घंटीचा आवाज ऐकून महाराज झाले म्हणून वाटायचं. त्यावेळे पीठ ज्वारी काय घेऊन जाऊन तुम्ही दान करायचं. होय, ऐकलं का? आता मागलं ते बी श्रीमंत होऊन गेले, तुमच्यासारखा भिकारी राहिले नाही ते. भिक्षापती लक्षापती काय कमी आहे. तर पहिले भिक्षा मागून तुमचा पाप घेऊन जात होते. ते दिवसभर केलेले पाप भिक्षा देऊन मोकळ होत होते. आता तुमच्या जवळ शिल्लक तसंच पडू नये. आता एकदा आल्यावर महाराजालाच देऊन टाकायचं, दंड म्हणून काय द्यायचं. अधिक मास अत्यधिक फल मिळण्यासाठी एकाच वेळा. ठीक आहे, असो. आणि त्याप्रमाणे तुमच्या परंपरा बघून, लिंगायताचा परंपरा बघून ते ज्या प्रकारे तुमचा पाप घेण्यासाठी सकाळी सकाळी घरोघरी हिंडत होते, आता हे लोक गाड्या घेऊन तुमचा कचरा घेण्यासाठी वाजित येतात. कचरा दान तुम्ही करता त्याला. आणि त्या बंडीवाल्याला बोलविले ते राजाचा मुलगा, इकडे क्या हुआ महाराज जी? कुछ नहीं, मेरा जो 50 रूम है ना, ये सभी कचरा ले जाके भर डालो, मैं आपको 300 रुपये दे देता हूँ. त्याने म्हटलं पागल झालाच का तुम्ही? कुछ नाही, मेरा पिताजी पागल हो गए, सगळं त्यामध्ये भरा म्हटले. त्याला काय करायचं, 300 रुपये घेतलं. फुकटचा कचरा तिकडे टाकण्यापेक्षा त्याच्या घरामध्ये टाकावं म्हणून पुरं फुल्ल 50 रूम पुरं भरून टाकले. गावातला कचऱ्यानं भरून टाकला, किल्ली घातला, ठेवून घेतला. दुसरा माणूस विचार केला, आता मी कशाना भरू. 300 रुपये दिले होते. त्याने म्हटलं मटका नंबर खेळाव आणि पहिला 50 रुपये खेळाव. आलेले पैसा पुरा जाऊन दुसरा आकडा लावा, तिसरा आकडा लावा, एकदाच पैसा भरून येते. पुरा 50 रूम पुरा पैसा ना भरून टाकाव. आणि ओपन क्लोज दोनों होत. त्याचा ओपन तर आला नाही, क्लोज मात्र सोडला नाही, पुरा क्लोज होऊन गेले. पॅक 300 रुपये पुरा गेलो वाया. आणि तदनंतर आता तिसरा व्यक्ती गुरुमार्गी होत. गुरुमाऊलीचा प्रसाद भेटले होते. रे का रे बाळा, तुझं काय केलास? सगळ्याला विचारले. एकाला उघडून बघितलं, काय मूर्ख आहेस रे बाबा, 300 रुपयामध्ये काय येते? म्हणून मी हे सगळं भरून टाकलं. तू काय केलास? भराव म्हणून भरपूर कोशिश केलं, परंतु ते क्लोज झाले, मी काय करू म्हणला. आणि तिसऱ्या माणसाला विचारलं, तुझं काय? चला बाबा म्हटलं, दोन गोष्टी भरून टाकलो मला त्याच्यामध्ये. रूम मध्ये 50 रूम मध्ये दोन गोष्टी भरून टाकलो.
तर किती आले खर्च उघडून पहा पहिले, तुम्हाला समाधान वाटलं तसे तर नंतर मला सांगा. प्रत्येक रूम उघडून पाहिलं, सुगंध द्रव्यानं गम 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 वास येत होते. आणि त्या घरामध्ये प्रत्येक रूमामध्ये मोमबत्ती लावून ठेवले होते. कशानं उजाडानं भरले होते, सुगंधानं भरले होते. 50 रूम पुरा सुगंध द्रव्ययुक्त दीप प्रज्वलन करून ठेवले होते. तदनंतर तिने म्हटलं, बाबा फक्त 10 रुपये भरलो, हे 290 रुपये वापिस घ्या म्हणून त्यांच्या पाया पडला. शिवहार सांगायचं तात्पर्य, माऊली तुम्हाला भरून घेण्यासाठी या ठिकाणी भारत माता गुरुमाऊलीचं प्रवचन ठेवलेले, गुरुमाऊलीचं कीर्तन ठेवलेले आहे. ईमानदारी के साथ जो व्यक्ती खरोखर भरून घेतला त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भरून घ्यावा लागेल. बरो दोनो डोळा, लक्षात आलं का? डोळा बरोबर बघायचा आहे, कान बरोबर ऐकायचं आहे. हा, ಕಂಗಳು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ನೋಡಲಿಲ್ಲ, ಕಿವಿಗಳು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ಮನಸ್ಸು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ನೆನೆಯಲಿಲ್ಲ. बघायचं वेळ इमानदारी के साथ बघावं लागतं. अणुना उरे सुखा अक्षयी घे. इमानदारी के साथ कोण भरून घेतलेले त्याचं कल्याण होतो. कोणत्या पद्धतीनं? स्वर्णलगी सिद्धरामेश्वर त्यांच्याकडे अणिमा गरिमा महिमा प्राप्ती प्राकम्य अष्ट अणिमाद सिद्धी त्यांच्याकडे नांदत होते. लक्षात घ्या, कोणाला लेकरा नसेल त्याला 1000 रुपये द्यायचं, एक लेकरूला घेऊन जायचं, म्हणजे त्याला फलप्राप्ती होत होती. अशा प्रकारचे त्यांच्या नियम होत. कसं भरत होते तुम्हाला सांगतो. सिद्धरामांना अजूनही तुम्हाला पाहायला मिळते, तिथं एक तळ खणलेले, तळ सिद्धरामेश्वराचं तळ आहे. कोण गेले का सोलापूरला? हा, गेले तेव्हा बघा तुम्ही, तिथं तळ आहे. ते तळ कशाने भरले माहितीये का? माती विकून तळ भरले. माती कसं विकले त्यांनी माहितीये? तर ज्यावेळे तळ खंदत होते त्यावेळे सिद्धरामेश्वर एक ठिकाणी बसून राहत होता. त्यांनी म्हणायचं, सगळं काम झाल्यानंतर माझापर्यंत न येता एक एक टोपला भरून माती घरला घेऊन जायचं. एक एक टोपला. त्यावेळे आखरीच्या वेळेला सगळं काम संपल्यानंतर माती भरून जात होते. घरी घेऊन जाऊन उघडून पाहिल्यानंतर सगळं सोनं होत होत, मातीचं सोनं. अष्टाणिमादी सिद्धी. एकेकाचा अर्धा टोपला सोनं होत होत, एकेकाचा गिरदा टोपला सोनं होत होत, एकेकाला थोडस मुठभर सोनं होऊन जात होत, एकाला बिलकुल मातीच राहून जात होत. असं का होत होत? सगळ्याला सारखा का झाला नाही? एकमेव कारण होत, फक्त महाराजासमोर फक्त झुकायचं. महाराज तिकडे गेले की काम करायचंच नाही. इमानदारी के साथ काम करत नव्हते. महाराज असो किंवा नसो, आमचं काम खंदायचंय म्हणून खंदून इमानदारी के साथ ज्यानं काम केला त्याचा टोपलं भरून सोनं होऊन जातो. बाकीचे लोकांना जे इमानदारी के साथ काम केला तेवढंच सोनं व्हायचं, बाकीचं माती राहायचं. म्हणून तिथं काम करणारे लोक आमचं मातीच माती राहते म्हणून मेहनत करून काम करत होते, टोपलं भरून सोनं भेटत होते. त्याप्रमाणे हे प्रसाद रूपी कीर्तन तुम्ही ज्या वेळेला ऐकला, संपूर्ण कान लावून ऐकलं तर तुमचा जीवन सोना होणार आहे.
नाहीतर अर्धा सोना होणार आहे, नाहीतर गिरदा होणार आहे, नाहीतर बिलकुल मातीच माती राहणार आहे. मी तू पण हा मुळे सुखा अक्षयी घेईल. सुख ब्रह्मानंदी सुख ब्रह्मानंदी होय गगने आनंदारवा. या अतिरिक्त जगातला कुठल्याही वस्तू वैभवामध्ये ते आनंद आम्हाला मिळू शकत नाही. किती वेळाला तुम्हाला आनंद मिळाला असेल, प्रत्येक क्षणोक्षणी आनंदाचा अनुभूती करून घेतो, तदनंतर दुःखाच्या अनुभूती होत असते. जीवनात माणसाला सुख मिळतो कधी कधी, जीवनात माणसाला सुख मिळते कधी कधी. निरंतर सुख आपल्याला मिळू शकतो का? नाही. कधीतरी सुख आपल्याला प्राप्त होतं, कधीतरी, कधी कधी. बाकीच्या वेळेला काय, हे असं सुख आहे गगने आनंदार, याच्या तुलना करता येत नाही, याला सीमा नाही, एवढा तेवढा नाही. म्हणून ಒಂದು ಹಿಡಿ ಒಂದು ಬಿಡು ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगನ शरण. एक आहे जगाचं सुख, एक आहे जगदीश्वराचा सुख. हे बघा, जगाला पकडल्यानंतर मी जवळजवळ 3,000 करोड 4,000 करोड मालकांच्या जवळ जाऊन पाहिलं. प्रूफ के साथ सांगतो तुम्हाला. युट्यूब मध्ये जाऊन बघा, कल्पना सरोज आहे, 3,500 कोटीचा मालकीण आहे उल्हासनगर मध्ये. त्यांच्याजवळ बी गेलतो मी, बोलिली होती ती. मी होऊन त्याच्याकडे गेलो नाही, त्याने होऊन मला बोललेली होती. महाराजाला का बोलतात? आता उघड महाराज आहे, अंगावर कपडाच नाही, त्या मागे राजा मागे लागलेले असतात. काय त्यांच्याकडे? गगने आनंदान, गगनाचा आनंद त्याकडे, वस्तूचा आनंद नाही. राजाकडे वस्तूचा आनंद असेल, परंतु महाराजाकडे गगनाचा आनंद आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी धावून जातो. त्याप्रमाणे बघा, एका बाजूला देव बसलेले आहे, एकाकडे देवाने निर्माण केलेले वैभव बसलेले आहे. कोणता पकडणार आहे?
देवाला पकडणार आहे की वैभवला पकडणार आहे? काय माय भारत माता की देव देव पाहिजे की वैभव पाहिजे? हा, देवच पाहिजे असलं तर लग्नच करून घेत नव्हते. ते सगळं सुख पाहिजे, पैसा पाहिजे, बायको पाहिजे, लेकरा पाहिजे, शेत पाहिजे, शिवार पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, देव नको पाहिजे. लक्षात आलं? पाहिजे सगळं झाल्यावर पाहिजे. भारताने उंबवा चिंते उत्तरा उडवा चिंते उत्तरे ತೊಡವ ಚಿಂತೆ ತೊಟ್ಟಿರ ಹೆಂಡರ ಚಿಂತೆ ಹೆಂಡರಾದರೆ ಮಕ್ಕಳ ಚಿಂತೆ ಮಕ್ಕಳಾದರೆ ಕೆದಿನ ಚಿಂತೆ ಕೆಡದರೆ ಮರಣದ ಚಿಂತೆ ಇಂತಿ ಹಲವು ಚಿಂತೆ ಲಿಪ್ಪವರ ಕಂಡು ನಿನ್ನ ಚಿಂತೆ ಲಿಪ್ಪವರು ಒಬ್ಬರು ಕಾಣೆ. बघा तर एक राजा राणी झालं, विराम करणार आहे. राजा राणी राणी भरपूर सेवा करत होती राजाचा. अनावधानानं राणीकडून चूक झाला नव्हता, अनावधानानं घडलं होतं. काही वाईट कर्म काही घडलेले नाही. ज्यावेळी प्रधानमंत्रीचा मुलगा आणि राजाचा मुलगा दोघं जेवायला बसले होते, बसताना राजा सुद्धा समोर बसला होता. जेवण वाढत असताना 2 चमचा स्वतःच्या मुलाला वाढली आणि 1 चमचा प्रधानमंत्रीच्या मुलाला वाढली. काय तूप. हे बघितलं राजा. याच्यामध्ये सुद्धा भेदभाव करणारी माझ्या बायको, असल्या बायकोला ठेवून घेऊन काय मतलब आहे म्हणून त्याला हद्द पार करा म्हणून आदेश देऊन टाकला. चूक किती आहे? थोडस चुकासाठी तेवढा मोठा शिक्षा लावलं. नंतर सांगितलं, बघ उद्या मला तुझा हे थोबाडी दाखवू नको, म्हणजे तोंड दाखवू नको. सकाळी उठल्यानंतर तुला जे पाहिजे ते सगळं घेऊन जा, म्हणजे तुला काय नाही विचारणार नाही. जे पाहिजे तू सगळं घेऊन जाऊ शकता, तुला कोणी येणार नाही, परंतु जागा रिक्त करावा लागते. घाबरली बाई. एवढा छोट्याच्या चुकासाठी एवढा मोठा शिक्षा. पळत पळत गुरुकडे गेली. गुरुजी काय करू, माझा अवस्था. आता सकाळी मला जा म्हणून म्हटले. काय म्हटलं, काय लागेल तू घेऊन पहिला तोंड काळा कर म्हणले. ठीक आहे, माझ्या गोष्टी ऐक म्हणलं. महाराजजी उपदेश दिले. सकाळी उठून जायचं तयारी. राजाजवळ येऊन थांबले. तुला काय म्हटलं, मला तोंड न दाखविता जा म्हटलं, तर तू तोंड काळा घेऊन इथं कशाला आलेस? तुम्ही काय म्हटला होता, जे पाहिजे ते घेऊन जा म्हटलं की नाही? त्या मला काही लागत नाही, तुम्हीच पाहिजे म्हणजे. तुम्हालाच मी घेऊन जाणार आहे, काही घेऊन जाणार नाही. राजाला एवढा आनंद वाटला. जवळ घेतला, आलिंगन केलं. हे गोष्टी तुझं नाही, गुरु प्रसादाची थोरी. तुझा गुरु सांगितलेली गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? मला गुरु माऊली जवळ गेलो होतो, महाराजी उपदेश केले. म्हणून आपल्या समोर जग बी आहे, जगदीश्वर बी आहे. संतांना मानते मला काय झालं की मुक्ती धन संपदा संत संग फक्त संतांचा सहवास, गुरुचा प्रसाद मला लागते असा अपेक्षा बाळगणारे संत मंडळी आहे. म्हणून आपला वीरशैव परंपरांमध्ये कशाला महत्व दिले? गुरुमाऊलीचा प्रसादासाठी महत्व दिलं. हा Yeah.
लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावं. काय घेतल्यानंतर जन्म आणि मृत्यू टाळता येते. एकमेव ठिकाण आहे. अनेक देवी देवतांचा प्रसाद आपण प्राप्त करून घेतो. अनेक देवी देवता आहे. लक्ष्मी प्रसाद आहे, दुर्गा प्रसाद आहे, हनुमान प्रसाद आहे, विष्णू प्रसाद आहे. जितकं 33 कोटी देवी देवतांच्या समोर प्रसाद 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 आहे, हे सगळे प्रसाद घेतल्यानंतर जन्म मृत्यू टाळता येते का? म्हणजे फक्त गुरुचा प्रसाद आहे. गुरुप्रसाद घेतला तरच जन्म टाळता येते. ज्यावेळेस जन्म टाळला, मृत्यू टाळायचं गरज राहणार नाही. जन्म मृत्यू चुकवावं. कोणासाठी? कोणासाठी? सर्वांसाठी सांगितलं, एक व्यक्तीसाठी नाही. घ्यावो, लहान असलेले बी घ्यावो, महान असलेले बी घ्यावो. राजाला बी घेता येते, रंकाला बी घेता येते, कोणाचंही कल्याण करून घेता येते. यारे यारे लहान थोर, लहान असो मोठा म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावं. म्हणून फक्त गुरुचा प्रसाद साकार आहे, बाकीचा प्रसाद निराकार आहे. साकार मध्ये निराकाराच्या रूप. म्हणून शब्द सृष्टीचे ईश्वर सांगितले की नाही? मंगल साचार हे प्रसाद आहे. शब्द रूपाना तुमच्या मनापर्यंत पोहोचविण्याचा काम शब्दाचा प्रसादानं होत असतो आणि तुमचं अंतःकरण पवित्र होत जाते. माणूस कळाल्यानंतरच योग्य मार्गाला लागतो. माणसाला लागते कधी कळते? लक्षात आला तरच मार्ग पकडतो. ढोराला हर म्हटले की वळते. ढोराला कळते, कुत्र्याला कळते. कुत्र्याला माहिती आहे तुमचं घर कुठे आहे, ढोराला माहिती आहे तुमचं घर कुठे आहे. म्हैस, वासरू, बेंडर जे पालन पोषण, कोंबडे पिंबडे सगळं घर ओळखतात, परंतु माणसाला कळत नाही. माणसाला कळते का घर? मोबाईल बघत बघत कोणाचा बी घरी जातो. फार अवघड आहे. गुंतलेले माणूस. म्हणून ढोर कधीही चुकून दुसऱ्याच्या घरी जात नाही. त्याला कळून सुद्धा दुसऱ्याच्या घरला जातो मूर्ख. काय सांगावं? बरेचसे लोक परेशान आहेत. पहिले माझ्याकडे रडत येतात लोक. कशा करता माहितीये का? महाराज एकल एक लागत नाही हो, आम्ही परेशान आहे, असं तसं म्हणून घेऊन येतात आणि पदर पसरून रडतात. रडल्यानंतर योगायोगानं त्यांचे भाग्य खोलून जाते आणि मोठा मोठा बिल्डिंग बांधतात. त्यावेळेला अजून जास्त रडतो. बिल्डिंग बांधायचा अगोदर थोडा रडतो, बिल्डिंग बांधल्यावर जोरात रडतो. ते येऊन बाई पाय धरून घळघळ रडू लागले. काय झाले माय? काय नाही आप्पा, पहिले बरं होतो, केव्हा झोपडीमध्ये असताना आनंदाने राहत होतो. आता काय झाले? आमच्या घरच्या माणसाला घरच कळणं गेले. लक्षात आलं का तुम्हाला? घरच कळलं, ते दुसरंच घर करून बसले. याचा अर्थ ते ढोरावर नराकृती, प्रकृती, विकृती, संस्कृती, नराकृती, भर्गो नराकृती, मनुष्य रूपेण मृगश्चरंती. मनुष्याच्या रूपामध्ये
ढोरं फिरू लागले. ढोराला अक्कल आहे परंतु या माणसाला अक्कल नाही. म्हणून या माणसाला सांगितलं पहिले नराकृती आहे, साक्षात भरगो नराकृती. हे बी नराकृती आहे. गुरुमाऊली सुद्धा नराच्या आकृती घेऊन आले. कशा करता? प्रकृती विकृती संस्कृती सांगण्यासाठी हे आलेले. बघा आपलं वीरशैव लिंगायत परंपरा कसं आहे. हे तर हे प्रकृतीसाठी आपण प्रसाद घेणं जरुरी आहे. पोट भरल्यानंतर सुद्धा ज्यावेळी आपण जबरदस्ती खातो त्यावेळी विकृती होते. संस्कृती कोणती आहे? तुम्हाला भूक लागल्यानंतर तुमच्या समोर एक भूक लागलेली व्यक्ती आलेले, तुमच्या जवळ 2च रोटी आहे, त्यांचा धर्म आहे त्याला काहीतरी देऊन नंतर उरलं तर खाणे, हे धर्म आहे. स्वतः न खाता त्याला सगळं त्याला टोटल देऊन टाकलं, त्याला संस्कृती आहे. हे भारताचा संस्कृती आहे. म्हणून आपण पाहतो पदयात्रेच्या माध्यमातून मला आल्याबरोबर कार्यकर्ता म्हटले आप्पा तुम्ही किती वेळ बोलणार आहे? मी बोललो रात्रभर वेळेवर बोलत राहतो. मला काय चाललंय? बसणाऱ्याचे कॅपॅसिटी पाहिजे, ऐकणाऱ्याचे कॅपॅसिटी पाहिजे. म्हणून नाही आपण तसं करू नका म्हणले. म्हणून त्या बोलण्याच्या योगामध्ये माझा भागदौड चालूच राहते. असो हे म्हटलं किती वेळ तुम्ही इशारा करा आम्ही सोडून देतो. तर सांगायचं तुम्हाला काय सांगत होतो, प्रकृती विकृती संस्कृती. आम्ही पदयात्रेमध्ये जाता वेळेस एक कोलेवाडी म्हणून गाव लागते. माझा जो यात्रा आहे कुठल्याही संबंधित नाही. आप्पाच्या यात्रेमध्ये अनेक दिंडी सहभागी होतात, परंतु आमच्या दिंडी एक वेगळं दिंडी आहे आणि मध्यंतर वाट धरून आम्ही जातो. आणि सर्वापेक्षा जास्त सर्वापेक्षा लास्ट सोडतो, सर्वापेक्षा फर्स्ट पोहोचतो. एकमेव दिंडी आपला आहे. म्हणजे मध्यंतरी आम्ही वाट काढलो. त्या प्रकारे वाटामध्ये मोठे मोठे श्रीमंत लोक नाहीत, आदिवासी लोक आहेत. ऊस तोडायला येतात. परवा ऊस तोडायला आले एक बाई तिथं बिदरला, बीड जिल्ह्याची होती. डिलेव्हरी सकाळी झाली, दुपारी ऊस तोडायला आली ती बाई. मी म्हणलो हे काय? नाही चालते आपण नॉर्मल डिलेव्हरी. हे नॉर्मल सुद्धा होणं या लोकांना सहन होत नाही, एवढा प्रेशर आहे. हे डॉक्टरला सांगून कापून टाका, काय मला सहन होत नाही म्हणून बाई सांगून टाकतात. अशा प्रकारचे तंदुरुस्ती लोक आणि काम केल्याशिवाय पोट भरत नाही ते लोक सजगुरीचे रोटी आणि वांग्याचे भाजी एवढा फर्स्ट क्लास तयार करून आम्हाला देतात. स्वतः एक दिवस उपास राहतात, दिंडीच्या लोकांचा पोट भरतात. हे आहे भारताचा हे प्रसादाची थोडी आहे. अशा प्रकारच्या प्रसादाचा त्याग भावना कोणाकडे आहे त्या माणसाला लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू. अशा माणसाचा जन्म मृत्यू टाळते. अशा प्रकारच्या सेवेच्या संधी तगरी या गावामध्ये सर्व माता मंडळ नावच ठेवले. अखंड महिला अखंड शिवनाम सप्ताह. यांच्याकडे पैसे घेतला नाही का तुम्ही? किती हुशार हो, नाव तुमचं पैसे त्यांचे. ಮಾರಿದೆ ಎಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತ್ತು ಶಿವನಡಂಬರ. या दोघांमध्ये पुण्य कोणाला लागते जास्त माहिती का तुम्हाला? या लोकांना जास्त पुण्य लागते, कारण नावच नाही. ज्यांचे नाव नसते 100% त्याला पुण्य जाते. ज्यांचे नाव असते त्याला थोडासा पुण्य कमी होते. नाराज होऊ नका, भक्कम पुण्य मिळते तुम्हाला. महाराजाचा जोड लावल्यामुळे तुम्हाला भक्कम पुण्य मिळणार आहे, काही टेन्शन नाही. त्याकरता हे त्याग सर्व माता मंडळी पुढाकार घेतल्यामुळं, नाहीतर हे पुढे होत नाही. हे लोक सप्त राहिलं तर राहिलं, परंतु काम करायचं नाही. परंतु तुमचं नाही तसं. आपण सप्ताह करूया, किती कष्ट हो, दिलं तर ठीक आहे, न दिलं तर सर्व माता मंडळी मिळून आपण सेवा करूया. ही भावना बाळगलेली सर्व माता मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. हे खरा प्रसाद आपल्याला हे त्याग आहे. न कर्मणा न प्रजया न धरेना त्यागेने ते मृतत्व मानुष हो. अशा प्रकारचा त्यागभाव या तोरी गावामध्ये आम्ही
पाहिलं, इतकं सुंदर शांत चित्तानं आपण या ठिकाणी बसून आतापर्यंत श्रवण केलं सर्व कलाकार मंडळी. कारण आता मी बोललो नाव घेतलं तर त्यांचे पुण्य कमी होते म्हणून त्यांचं नाव घेत नाही. पेटी मास्तर असो, आपले हे मृदंग मास्टर, आपले चाल म्हणणारे सर्व कलाकार मंडळी, फार सुंदर सहयोग तुम्ही दिला. तुम्हाला बोलण्यासाठी मी चान्स देत नाही, एक मोठी गोष्ट आहे.